कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. धोबीला मराठीत काय म्हणतात? कपडे धुणारा व्यक्ती. शब्द विचारला, आता अर्थ झाला. बरं ठीक आहे, चला धोब्यासाठी आणखीन एक समानार्थी शब्द सांगा. पछाड. दादा एक हिंट द्या ना. जो कपडे असे हातात घेऊन धुतो. वा. अरे बरं चला, परी हूं मैं हे गाणं कोणाला माहिती? ही आहे हिंट. या गाण्यात आहे का? हे आता मी नाही सांगणार. परी हूं मैं मुझे ना छूना. त्या गाण्याचा सिंगर किंवा ऍक्टर तू कोण? ना काय नाही होणार तुमच्याकडून, काय होणार नाही. फर्स्ट अक्षर सांगा फक्त. प. परी. परिस्थिती. तुमची कठीण आहे नाही का? हो. धोबीचा समानार्थी शब्द आहे परीट. परी. परीट. कधीच नव्हता ऐकला. आम्ही कधी नाही ऐकलं हे. तुम्हाला तुमचे कपडे धुवायला कंटाळा येतो म्हणून आज तुम्ही गावकऱ्यांचे कपडे धुवायचे. काय? वाव. तुम्हाला गावातल्या 10 घरांमध्ये जायचंय. प्रत्येक घरातून 3 कपडे घ्यायचे, पॅन्ट, शर्ट आणि साडी. म्हणजे किती कपडे झाले टोटल एकूण? 30 कपडे. 30 कपडे. तो कपडे धुवायचे आहेत नदीवरती आणि व्यवस्थित सुकवायला टाकायचे आहेत. आणि कपडे वाळून झाले की इस्त्री करायची आहे आणि छान इस्त्री करून त्याची घडी करायची आहे. आणि ते नीटनेटके कपडे ते ज्या घरातून घेतलेत त्या घरात व्यवस्थित पोचवायचे. प्रत्येक घरातला जो कपडा तुम्ही घ्याल तो कपडा त्याच घरात गेला पाहिजे. जी कोण तुमच्यातली ही मोहीम लवकरात लवकर पूर्ण करेल ती असेल विजेती. पण त्याचबरोबर जे ग्राहक आहेत ते तुमच्याविषयी जे मत देणार त्यावर निकष ठरणार, त्यावरून ठरवणार की विजेता कोण. ठीक आहे. नियम कळलेत? उलटा हो. मग पैसे. चला निघा रे. दुपारी 2 वाजता रमशा धोबन आली आहे कपडे घ्यायला. वॉशिंग मशीनच्या जागी आता हात चालणार. मी आज सगळ्यांचे कपडे धुणार. ते पण फ्री मध्ये. बावधन गावातला हा माझं फेवरेट घर आहे, तर आज जाऊया आणि त्यांना थोडं परेशान करूया. आधी स्वतःला सांभाळ पुरी. माझी सिम्पल स्ट्रॅटेजी होती की ज्या ज्या लोकांनी मला आतापर्यंत मदत केले मी त्या लोकांना जाऊन मदत करणार. मी काय म्हणते काकी, 3 कपडे द्या मला, एक साडी, एक शर्ट आणि एक पॅन्ट. दोन झाले, काय पण नाही धुवायचं. नाही, आपली साडी राहिली नाही ना. नाही राहिली. काय गं. तुमच्या घरात काही कपडे ते धुतले नाहीये? नाही स्वच्छ आहेत सगळे. आम्ही धुतो सगळे कपडे स्वतः, स्वच्छ आहेत. स्वतःच धुतो अजून सुद्धा. साडी पण अशी द्या जिला इस्त्री मारायला मला त्रास नाही व्हायला पाहिजे. सपोज जर तुम्ही लाल रंगाची साडी देते तर लाल रंगाचा शर्ट आणि लाल रंगाची पॅन्ट कसं काहीतरी, म्हणजे मी मिक्सअप नाही होणार कारण की 10 घरातले कपडे घ्यायचे आहेत. जास्त अवघड कपडे नका देऊ, म्हणजे एम्ब्रॉयडरी वगैरेचे असतील तर नदीवरती धुताना थोडे खराब होतील म्हणून. आता ताई कपडे काढतायत तर मी या वेळेचा वापर करून मी करंजी खात आहे. आता खाऊन घे, नंतर कापड धुवून घे. व्यवस्थित आणून दे. हो. तुमचं नाव काय सांगितलं होतं? पुष्पा विजय मांढरे. पुष्पा ताई. पुष्पा. ते कपडे धुवून पाहिजे तुम्हाला? नको आहे मला. धुवून देते की. नको आहे माझं. लुगडं दे ना. नाही माझं. अरे दे ना. अरे फुकट मध्ये धुवून देते आजी. नाही बाय माझे पैसे. खरी मोहीम चालू झाली जेव्हा आम्हाला पॅन्ट्स आणि शर्ट त्याचे मळ काढायचे होते. दोनशे वर्षांचे दाग आहेत ते मला नाही वाटत आजच्या दिवसात जाणार आहेत. पूर्ण राग काढायचा. बावधनचे कपडे धुणार मी, त्यांची लाडकी लेक होणार मी. मी बघितलं रसिका, रमशा, श्रेजा यांनी तर सुरुवात पण केली आहे आणि मला असं वाटलं की अरे बापरे, कदाचित मी या मोहिमेत मागे तर नाही पडणार ना. सुरुवात कर की आधी. मी आता धुवायला सुरुवात करते. सगळ्यात एंड मध्ये मी माझा पहिला कपडा सुरू करते धुवायला. तर
तर बघूया किती फास्ट फास्ट करू शकते मी. खूप निघते घाण याच्यातून. मी आजपर्यंत स्वतःचे कपडे नाही धुतले, पण मी लोकांचे कपडे धुणार. एक पण डाग नाही ठेवलाय मी या जीन्सवर. दमन हडशील. इकडे येऊन मी जे कपडे धुवायला शिकली आहे, तर मला एक गोष्ट कळलंय की डायरेक्ट जर मी साबण लावलं तर मग ते साबणाचा डाग राहतो. तर म्हणून मी थोडं थोडं हातावरती घेते आणि पूर्ण साडीवरती लावून टाकते. काय केलं या पॅन्टवर? एक पॅन्ट अशी आली माझ्याकडे, त्याच्यावर इतके डाग होते, इतके धब्बे होते की त्याला मी इतका अर्धा तास मी त्याला धुत बसले, एकदम साबण लावून, ब्रश लावून, पाणी टाकून, तरी त्याचे डाग जातच नव्हते. कबड्डी खेळून आले काय पॅन्ट घालून. आय थिंक ही पॅन्ट घालून कुठल्या तरी असोबत जंग लढायला गेले असतील. सरळ पाण्यात बुडव की. ह्या शोनी खरंच सांगितलेलं ना, जेव्हा करणार तेव्हा करणार. आज या तरी मी या पॅन्टला धुईन, आता ही पॅन्ट मला धुवेल. होऊन जा दे. वेल वेल चांगलं तू. 4 कपडे धुवून कंबर दुखते. आत्ता मजा येणार. माझे खरंच बोट पण फुटले, माझे हात रफ झाले, त्रास होत होता खूप, पण मी अजिबात थांबली नाही. मी गाणं म्हणत म्हणत मी सगळे कपडे धुतले. वाह, सो प्राऊड ऑफ यू रसिका. काय मळ काढलाय. फिल्मी स्टाईलनं कपडे धुवत होती बघा. साबण नदीच पडलं. मी हात घालता घालता मीच नदीत पडणार नाही म्हणून मी एक बालदीनी काढायचा प्रयत्न तर त्याच्याने पण नव्हता निघत. तर मला असं झालं, अरे बापरे, आता आपण एवढे कपडे धुवायचे कसे. तर बाकीचे कपडे जेव्हापर्यंत माझे वाळत आहेत तेव्हापर्यंत मी हे इतके कपडे इस्त्री करून घेते. पण जी इस्त्री आलेली ना ती इस्त्री नव्हती, कुठला तरी मोठा असा दगड होता. ही इस्त्री खूपच जड आहे, खूप केअरफुल राहायला लागतं आणि खूप पटकन गरम होते. माझे 2 हात मिळून पण जितकं वेट नसेल तितकं वेट त्या इस्त्रीचं होतं. इतकं म्हणजे त्याला उचलायला फुल असे बायसेप्स मारतो ना आपण, ती वाली फिलिंग येत होती. खूप वेळ गेला माझा, पण माझ्याकडे एकच एम होतं की बाबा नीटपैकी करायचं आहे, कसे प्रोफेशनल इस्त्रीवाले करतात. जेव्हा मी पहिला लॉट घेऊन गेली इस्त्री करायला, त्याच्यातच माझी पहिली साडी जी होती ती थोडी जळाली. ये बाबूराव का स्टाईल आहे. आता ओय ओय, रसिका, अगं केवढा मोठा मारला शिक्का. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.